ॲक्च्युली आज संध्याकाळी आम्ही दोघे फिरायला गेलो होतो टेकडीवरच. आणि वेगळीच हवा आहे त्या टेकडीवर. असं गुंगीत असल्यासारखं वाटतं तिथे. तिथल्या वातावरणाची ना अशी गुंगी चढते मनावर. घरी आलं तरी जात नाही ती. आम्ही घरी आलो, आम्ही माझ्या घराखाली आलो, तर आता जेवूनच जा. हो नाही करता करता आम्ही सोसायटीच्या आतमध्ये आलो. एक वेगळीच गुंगी चढते मनावर आणि ती घरी आलं तरी तशीच असते. बोलत बोलत आम्ही टेकडी उतरलो. मी म्हटलं आता जेवूनच जा. हो नाही करता करता आम्ही आतमध्ये येत होतो. आय एम गोइंग टू मिस धिस, ती म्हणाली. मी म्हटलं काय? हेच हेच म्हणजे टेकडी, तळं, क्रीमी केक्स, स्टार डिलाईट, मॅगी, माहोल, शांतता, तो सूर्यास्त. आम्ही लिफ्टमध्ये आलो. म्हटलं हो ना, केवढं काय काय मिस करशील ना तू गेल्यावर. ती टेकून उभी होती, ती लिफ्टमध्ये तशीच उभी होती. आणि मी माझ्या मजल्याचं बटन दाबत विचारलं, ऑफकोर्स तुला. पण तुझ्या एवढ्या मोठ्या लिस्टमध्ये नीरज हा शब्द कुठेच नव्हता. टेकडी होती, टेकडीवरची झाडं होती, झाडांची पानं होती, फांद्यांवरची फुलं होती, फांद्यांवरचे पक्षी होते, पक्ष्यांच्या चोची होत्या, पण नीरज नव्हता तुझ्या लिस्टमध्ये. ऑफकोर्स आय एम गोइंग टू मिस यू. मला नाही वाटत. काय? मला खरंच नाही वाटत. तू मजा करशील तिकडे खूप मला सोडून. शिक्षणासाठी चालली आहे मी. हो, म्हणून काय झालं? सध्या पण तुझं शिक्षणच सुरू होतं ना. आपण काय कमी मजा केली का? आर यू शुअर? तिने विचारलं. म्हटलं येस, 100% शुअर. पक्का? ती माझ्या जवळ येत म्हणाली. म्हटलं हो. ती एकदम माझ्या कानापाशी आली. तिचा गाल माझ्या गालाला घासत होता. बघ हं. मी म्हटलं ऐक ना. म्हटलं नीरजा. मला तिचा चेहरा दिसत नव्हता. मी हळूच तिच्या कानात कुजबुजलो. लिफ्टमध्ये CCTV असतात. ती एकदम बाजूला झाली आणि दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. म्हटलं असतात असं म्हटलं, आमच्या लिफ्टमध्ये आहेत असं नाही म्हटलं मी. तिने मला एक विचित्र लुक दिला. तोपर्यंत माझा मजला आला, आम्ही बाहेर आलो आणि ती खाली जिना उतरून चालायला लागली. म्हटलं अगं काही नाही. म्हणजे अगं जाऊ नकोस ना, मी मजा केली अशी. सॉरी यार, कम ऑन. ती खालच्या तळमजल्यापर्यंत पोहोचली होती. तिने स्कार्फसुद्धा बांधला होता. म्हटलं कम ऑन ना यार, जेवण तयार आहे, प्लीज जेवून जा, अशी नको जाऊ. हो नाही करता करता ती परत वर आली. दार नुसतं लोटलेलंच होतं आमच्या घराचं. म्हणजे खुलं घर असतं, कुणीही येऊ शकतं, जाऊ शकतं. मी दारातून आत गेलो. मी पटकन दार बंद केलं आणि तिला दाराला टेकवलं. तिने अजूनही स्कार्फ बांधलेलाच होता. मी हळूच तो तिच्या नाकावरून, ओठांवरून खाली ओढला. तिच्या नाकावर अजूनही राग दिसत होता. म्हटलं सॉरी ना. खरंच सॉरी. ठीक आहे. मी तिच्या अजून जवळ गेलो. ऐक ना. ते मी म्हटलं घरात होता, पण घरात CCTV नसतात. ती म्हणाली नको. म्हटलं हो. ती म्हणाली नाही तू थांब. म्हटलं अजिबात नाही. मी माझ्या घरात आहे, मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत आहे, आपण काहीही करू शकतो. आणि अचानक मागून आवाज आला सॉरी. मी एकदम मागे वळून पाहिलं. बंड्या एकदम किचनमधून बाहेर आला होता. म्हणजे तू काय करतोयस इथे? मी याच घरात राहतो, तुम्ही कधी आत आलात? त्याने इतकं रंगे हात पकडलं होतं, मला काही बोलायला सुचलंच नाही. मी सरळ किचनमध्ये गेलो आणि किचनमधून सामान आणून डायनिंग टेबलवर ठेवायला लागलो. जेवता जेवता पण 1-2 ऑकवर्ड सायलेन्सेस आमच्या तिघांमधून जात होते. बट ओव्हरऑल जेवण वगैरे झाल्यावर मी म्हटलं कुल्फी. आम्ही जिना उतरत होतो. पार्किंगमध्ये नीरज आणि बंड्या आपापल्या गाड्या काढत होते. बंड्या म्हणाला तू तिच्यासोबत असशील ना? मी म्हटलं हो. मध्येच मी म्हटलं अरे बहुतेक कुलूप लावायला विसरलो, प्लीज एकदा चेक करून ये ना. अरे म्हटलं एकदा चेक करून ये ना बंड्या, 2 मिनिटं लागतील. बंड्या गाडीवरून उतरला.
4 पावलं उलटा चालत गेला. मी नीरजाच्या बाजूलाच उभा होतो. मी हळूच तिच्या कानात लव यू असं पुटपुटलं आणि पटकन तिला गालांवर किस केलं. ती माझ्याकडे पाहत होती. तेवढ्यात मी खिशातून चावी काढताना बंड्याला म्हटलं, अरे नाही मी लावली आहे, हे बघ चावी आहे, आठवलं मला. आणि एकदम सर्किट आहे का हा करत माझ्याकडे पाहिलं आणि गाडी काढायला लागला. फक्त नीरजाचा चेहरा जो काही बदलला होता त्याचा अर्थ त्याला शेवटपर्यंत कळला नव्हता.